तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली आहे। नाशिक पालिकेला हरित लवादानं हा दणका दिलाय। अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेशही देण्यात आले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आणि आवश्यकता असल्याशिवाय आणि जर लोकांचा विरोध हा सहकारण तुम्ही स्पष्ट करू शकत असाल की अत्यंत गरजेचं आहे, अशी सगळी बाब असेल तरच वृक्षतोड व्हावी, एवढीच भूमिका त्यामागे आहे। आणि यामध्ये माननीय हरित लवादानं ही गोष्ट ग्राह्य धरली की रायपेरियन बफर झोनमध्ये वृक्षतोड करण्यासाठीची काय अशी अर्जन्सी आलेली आहे आणि ते एक्झिबिशन सेंटरचं नेमकं काय तुम्ही प्रपोज केलेलं आहे याबद्दलची माहितीचा अहवाल त्या ठिकाणी मागवलेला आहे। याच निर्णयासंदर्भात नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींसोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात। हरित लवादाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, आपण कसं बघताय? नाही, आम्हाला खूप आनंद झालेला आहे हा निर्णय आला आहे तो, कारण हा जरी इंटरिम स्टे असला तात्पुरता की 15 जानेवारीपर्यंत म्हणणं मांडायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे, पण आता ह्याच्यात स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी एक्सपोज होत जातील याची आम्हाला खात्री आहे। आणि आतापर्यंत जे ट्रान्सपरन्सी न ठेवता जे काही प्रोसेस चालू होत्या, म्हणजे फुल्या मारल्याची सुनावणी असेल, नंतर सर्वेची सुनावणी जी आम्ही पहिल्यांदाच ऐकलं होतं, या सगळ्या प्रोसेस आता सगळ्या ट्रान्सपरंटली होतील। नंतर जे काही कमिटमेंट्स असतात की इतकी तोडल्याच्या बदल्यात इतकी लावणे, तर ती जी काय पद्धतीने लावलेली आहेत, खड्डे करून त्याच्यात फक्त झाडं ठेवलेली आहेत, हे सगळ्या एक एक गोष्टी एक्सपोज होत जातील। आणि जसं केस प्रोसीड होईल तसं आम्हाला विश्वास आहे की सगळं ट्रान्सपरंटली होईल। आणि याच्यात आमच्या पर्यावरण प्रेमीचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा वाटतो की मागे हायकोर्टामध्ये जो मॅटर चालला होता, डिसाइडेड झाला होता, तर त्याच्यामध्ये एक ट्री कमिटी प्रॉपरली फॉर्म करायला लावलेली होती, ज्याच्यात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या, तर त्या पण फॉलो नाही झालेल्या। म्हणजे हायकोर्टाच्या आदेशांचं पण पालन न करता या गोष्टी घडत आहेत सगळ्या। तर आमच्याकडे जे काही पेपर्स आहेत ते आम्ही हँडओव्हर करू। तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहेत। हरित लवादाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, कुठल्याही पद्धतीचं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता झाडे तोडू नका। किती महत्त्वाचा निर्णय होता? ट्री सेन्सस वृक्षगणनाच नाही, त्यांनाच माहित नाही कुठले झाडं तोडायचे। महापालिका आयुक्तांसमोर जी बैठक होती तिथं तेच सांगितलं, तुम्ही म्हणता माहिती हबला आम्ही स्टे देतो, माहिती हब मध्ये कुठलेही वृक्ष वगैरे तोडणार नाही, तर 10 सर्वे नंबर पैकी 8 सर्वे नंबर माहिती हब साठी होते, राहिले 2 सर्वे नंबर साधुग्रामचे सर्वे नंबर होते। 2 पैकी किती वृक्ष तोडणार तेही त्यांना माहित नाही, तेच अंधारात आहे, तेच डार्क मध्ये। या निमित्ताने एनजीटीच्या निमित्ताने त्यांना चपराक लगावलेली आहे। आणि वृक्ष समितीमध्ये जे काही सदस्य असतील प्राधिकरणमध्ये, त्यांच्या त्या वृक्ष प्राधिकरणमध्ये जे काही सदस्य आहे ते पदसिद्ध सदस्य आहे। जनप्रतिनिधीपैकी एक पण नाही, एक्सपर्ट मधले पण एक पण मेंबर नाही। म्हणजे तेच निर्णय घेणारे, तेच आरोपी, तेच निर्णय घेणारे, तेच कार्य करणारे असं नाही चालू शकत। आणि एनजीटी मध्ये जे श्री पिंगळेजी जे गेलेले, त्यांचे आम्ही खरंच नाशिककरांपासून आभार मानतो। आणि जी काही त्यांना कागदपत्रांची जी काही मदत असेल ती आम्ही करू, आणि गरज पडली तर त्या मॅटरमध्ये आम्ही इंटरव्ह्यू पण करायला मागे पुढे पाहणार नाही। अशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया आहेत नाशिक मधल्या। एक महत्त्वाचं हे निर्णय आहे, त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आगामी काळात अजून काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।